गेल्या काही 2-3 दिवसाच्या आधी चिनावल ग्रामपंचायतीमध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली। त्या पत्रकार परिषदेमध्ये माझा जो मुद्दा होता 30 लाख रुपयाचा कथित अनियमितता जी होती त्याच्यावरती आपला मुद्दा होता। तर त्यामध्ये नेमकं ते कमी बोलून माझ्या वैयक्तिक जीवनावर जास्त बोलण्यात आलं। चिनावल ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण। जयेश इंगळे यांनी सरपंचांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर। रावेर चिनावल ग्रामपंचायतीतील कथित 30 लाख रुपयांच्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले असून जयेश इंगळे यांनी सरपंचांनी केलेल्या आरोपांचे खंडन करत सविस्तर भूमिका मांडली आहे। ग्रामपंचायतीच्या कामकाजात झालेल्या कथित अनियमिततेची चौकशी व्हावी हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यापूर्वी सरपंचांनी जयेश इंगळे यांच्यावर ब्लॅकमेलर, स्टंटबाज, जातीवादी मानसिकता असलेली व्यक्ती तसेच वाळू वाहतूक करणाऱ्यांना त्रास देऊन व्हिडिओ बनविण्याचे काम करतात असे आरोप केले होते। या आरोपांना उत्तर देताना जयेश इंगळे यांनी हे सर्व आरोप निराधार व दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे। जयेश इंगळे म्हणाली की माझा व्यवसाय शेती, केळी आणि हार्डवेअर दुकानाचा आहे। ग्रामपंचायतीचा हिशोब मागणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक अधिकार आहे। गावातील निधी कसा खर्च झाला, विकास कामे कशी झाली याची माहिती मागितली तर त्यात चुकीचे काय आहे? गावाच्या विकासाशी नागरिकांचा काही संबंध नाही असे कोण म्हणू शकते? इंगळे यांनी सांगितले की ग्रामपंचायतीकडे विविध कामांबाबत माहिती मागविण्यात आली होती। त्यामध्ये वीज बिलावरील खर्च, पेट्रोल डिझेल, भिंत दुरुस्तीची कामे, पाणीपुरवठा विभागातील खर्च, ग्रामपंचायत कार्यालयातील नोंदवहीतील कथित त्रुटी, रजिस्टरमधील फाटलेली पाने तसेच ग्रामविकास निधीतून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याबाबत माहितीची मागणी करण्यात आली होती। त्यांच्या म्हणण्यानुसार या सर्व बाबींमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा संशय असून संबंधित कागदपत्रांची चौकशी होणे आवश्यक आहे। गावकऱ्यांच्या पैशाचा हिशोब जनतेसमोर यावा आणि सर्व व्यवहार पारदर्शकपणे मांडली जावीत अशी मागणी त्यांनी केली। जयेश इंगळे यांनी पुढे सांगितले की आम्ही कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही, मात्र जनतेच्या पैशाचा प्रश्न असेल तर त्याचा हिशोब मागितलाच पाहिजे। चौकशीची मागणी करणे हा लोकशाहीतील नागरिकांचा अधिकार आहे। आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी ग्रामपंचायतीने संबंधित कागदपत्रे आणि खर्चाचा तपशील जनतेसमोर ठेवावा। दरम्यान ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे गावात चर्चा रंगली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांमधूनही होत असल्याचे बोलले जात आहे। आरोप आणि प्रत्यारोपांच्या या राजकारणात आता पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अनवार अली की रिपोर्ट। गेल्या काही 2-3 दिवसाच्या आधी चिनावल ग्रामपंचायतीमध्ये एक पत्रकार परिषद घेण्यात आली। त्या पत्रकार परिषदेमध्ये माझा जो मुद्दा होता 30 लाख रुपयाचा कथित अनियमितता जी होती त्याच्यावरती आपला मुद्दा होता। तर त्यामध्ये नेमकं ते कमी बोलून माझ्या वैयक्तिक जीवनावर जास्त बोलण्यात आलं। असं कोणत्याही प्रकारचे वाळू मुरुम यांच्यासोबत माझे कोणत्याही प्रकारचे संबंध नाहीत। मी कोणाला रस्त्यात अडवत सुद्धा नाही। माझं क्लिअर काम आहे। मी एक व्यावसायिक माणूस आहे, मी व्यवसाय करतो। ग्रामपंचायतीमध्ये अनियमितता मला असं जाणवलं की ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी अनियमितता चालू आहे। त्या संदर्भात मी माहिती अधिकार मागून कागद मागवले आणि कागदांच्या आधारावर बऱ्याच अशा त्रुटी आढळून आल्या की जे काम कधी झालंच नाही आहे त्या कामाचे पैसे काढण्यात आले। जे लोक मजूर आहे त्या मजुरांच्या नावावरती चेकद्वारे पैसे काढण्यात आले। जेडीसीसी बँकेचं खातं आहे, जेडीसीसी बँकेच्या खात्यातून बेरर चेक देऊन स्वतः पैसे विड्रॉल करण्यात आले। हे मी नाही सांगत आहे। चौकशीमध्ये जो प्रकार झाला, तपासण्यात आलं, त्या तपासामध्ये समोरच्या व्यक्तीला ज्यांना चेक दिलेला आहे त्यांना तिथं बोलवण्यात आलं, त्यांचा जबाब घेण्यात आला। त्यामध्ये त्यांनी म्हटलं का अशा कोणत्याही प्रकारचे आम्ही ग्रामपंचायतीचे कामं केले नाही, आम्हाला कोणत्याही प्रकारचा चेक मिळालेला नाही आणि कोणतीही रक्कम आम्हाला मिळालेली नाही। हे गोर गरीब लोकांना फसवण्याची शुद्ध कामं चालू आहे। हे सगळा गोल बंगाल हा ग्रामपंचायत मधलाच आहे। हा कोणी न करता स्वतः तिथले ग्रामसेवक यांना माझा तो प्रश्न होता त्यावेळेला की या पैशांचं काय, पैसे कुठे जात आहे? हे गावकऱ्यांचे पैसे आहे, गावकऱ्यांच्या हिताचे पैसे आहे। याच्यामध्ये आता मला सांगा, जर का 30 लाख रुपये निधी जर वाचवला असता तर गावामध्ये 30 लाख रुपये एक्स्ट्रा काम झालं असतं ना, विकास कामं झाली असती गावांमध्ये, तेवढाच फायदा जनतेला घेता आला असता। त्यामध्ये मॅडम असे म्हणता आहे की आमचं जातीवादी आहे, जातीवादी काही जातीवादी नाही। माझे असंख्य मित्र संबंधित लोक आहेत की माझे त्यांच्यासोबत संबंध आहे। असा कोणत्याही प्रकारचा जातीवाद करत नाही, याच्यामध्ये जातीवादाचा कोणताही प्रश्न नाही।
झालेले असं जवळपास 3-3.5 लाख रुपयाचे बिलं माझ्याकडे आहेत. त्यामध्ये 2-3 दिवसाच्या आड 2,000चं डिझेल घेण्यात आलं. श्रीकृष्ण पेट्रोल पंप वाघोद्याचा जो आहे त्याहून, आणि ते सगळे कॅश मेमोचे बिल आहेत. प्रत्येक बिलावर वेगवेगळ्या सिग्नेचर आहेत, त्यांच्यावर सही नाही, शिक्का नाही पंपावाल्याला कोणाचाही. हे सगळे बिलं ग्रामपंचायतमध्ये आणून सचिन लोखंडे क्लर्क याने त्याच्या हाताने लिहिलेलं आहे, स्वतः त्याची रायटिंग आहे त्याच्यावरती. आता ते MBचे पानं जे फाटलेले आहेत ते आता क्लर्क, सरपंच, ग्रामसेवक यांनाच माहिती. आपण काही तिथले कर्मचारी नाही किंवा आम्ही काही तिथं सदस्य म्हणून निवडून आलेले नाहीये. काही MB समोर पडली होती ना, आम्ही ते पानं फाडले. कोणी फाडले, काय फाडले त्यांनाच माहिती. ज्या वेळेला पानं फाडण्यात आले त्यावेळेला त्यांनी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता की आमच्या MB पुस्तकातून MBचे पानं काही फाडण्यात आले. आणि बरोबर ज्या विषयाची चौकशी लागते आहे 7.5 लाख रुपयाच्या, त्याच MBचे पानं कसं काय फाडले जात आहे? बाकी तर विकास कामं झाले ना ग्रामपंचायतीमध्ये, तर त्यांचे पानं का नाही फाडले जात आहे? फक्त त्याच MBचे पानं कसं काय फाडले? याच्यामध्ये यांचं सगळं कट कारस्थान आहे. स्वतः यांनीच ते पानं फाडलेले असतील आणि याचे त्याच्यावर आरोप लावत आहे. यांनी त्यावेळेला पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, BDO साहेबांना कंप्लेंट द्यायला पाहिजे होती. 100% याच्यामध्ये ग्रामसेवकाचा हात आहे. ग्रामसेवक जाताना ही शेवटच्या दिवशी एकाच दिवसामध्ये 35 लाख रुपयाची बिलं काढून गेलाय. याच्यामध्ये त्यांचा सुद्धा हात आहेच. 80,000चा वाल त्यांनी दुरुस्ती दाखवलेला आहे. आता तुम्हाला सांगायचं झालं तर 80,000 रुपयात अर्ध्या जास्त गावाला वाल नवीन बसतील. यांनी दुरुस्ती दाखवली आहे. त्याच्यामध्ये दाखवलाय दुकानदार होऊन ट्रेडर्स नाव दाखवलाय. हा मनुष्य कधीच वाल दुरुस्त करत नाही. याचा हार्डवेअरचं शॉप आहे, हा साहित्य विकतो, हा वाल दुरुस्त करतच नाही. याच्यामध्ये त्यांनी होम ट्रेडर्सला 30,000च्या नळांना तोट्या लावणे असं दाखवलं आहे. आता तोट्या कोणत्या लावल्या, कोणाला लावल्या, कोणाच्या घरात लावल्या की कुठे लावल्या आजपर्यंत सुद्धा ते समजलं नाही. एक तोटी किती रुपयाची होती, 200ची होती, 500ची होती, 1000ची होती, कोणत्याही प्रकारची नोंद नाही. फक्त वाउचर बनवलेला आहे. त्यामध्ये नळांना तोट्या लावणे 30,000 रुपये, वाल दुरुस्ती 58,000 रुपये, वाल दुरुस्ती 22,000 रुपये, असे फक्त असे वाउचर लावून ठेवले आहे. कोणत्याही प्रकारचा ठराव घेतला नाही, कोणत्याही प्रकारच्या तारखा नाही, असे सगळे बोगस कामं झालेले आहेत. तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी सर्वांना अशी विनंती आहे, आजूबाजूच्या गावांना सुद्धा, की त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीचा जो भ्रष्टाचार आहे तो शोधून काढला पाहिजे. हे आपलं कर्तव्य आहे गावासाठी, आपण या गोष्टी केल्या पाहिजे.